मणी सर अजून कसे नाही आले? स्वानंदी, सर एक मिनिट. चला, अभिनंदन, तुमचं तोंड गोड करा. मणी सर पण बिन काय, या इथं बसा. बसा. आओ आ करा. पण स्वानंदी, तुमची खरंच खूप कमाल आहे. म्हणजे तुम्ही इतकं मोठं सोन्याच्या तस्करीचं रॅकेट पकडलं. सगळीकडे चर्चा आहे, सगळीकडे कौतुक होत आहे, न्यूज मध्ये दाखवत आहे. पण नवरा म्हणून मला काहीच माहित नाही. कमाल आहे. पण खरंच खरंच तुमचं खूप कौतुक. मला एक सांगा स्वानंदी, हे सगळं कसं केलं तुम्ही? मणी सर मी एकटी नव्हते यात, जेसी पण होती. आणि इतकं सगळं अचानक घडत गेलं की आमच्याही लक्षात नाही आलं काही. नाही, मान्य आहे, पण आपण तर रोज भेटतो ना, एका घरात राहतो. पण तरी सुद्धा तुम्ही इतक्या मोठ्या घटनेबद्दल मला कधीच काही बोलला नाही. नाही, सहसा आपण जेव्हा भेटतो तेव्हा दिवसभरात काय काय घडलं हे सगळं सांगतो आपण पार्टनरला. स्वानंदी, असं तर नाहीये ना की तुमचा अजूनही माझ्यावर विश्वास नाहीये, मला अजूनही तुम्ही परक समजता म्हणून कधीच काही सांगितलं नाही? नाही मणी सर, तसं नाहीये अजिबात. कसं आहे स्वानंदी, किंवा तुम्हाला असं वाटतंय का की या केसमध्ये सुजित आणि साहेब इन्व्हॉल्व आहेत म्हणून तुम्ही मला हे सांगत नाहीये? स्वानंदी, तो सांगा ना, म्हणून तुम्ही मला सांगितलं नाही का? काय करू मी? मणी सर तर अगदी मनापासून विचारते, सत्य काय आहे हे सांगू का मणी सरांना? पण त्यांचा विश्वास बसेल का माझ्यावर? मी जे सांगेन ते पटेल का त्यांना? ते चिडणार तर नाहीत ना माझ्यावर? अहो, काय विचारतोय मी तुम्हाला? तुम्हाला खरंच असं वाटतंय का की या केसमध्ये सुजित आणि साहेबांचा हात आहे म्हणून तुम्ही मला काही सांगितलं नाही? नाही मणी सर, तुम्ही काय बोलताय? आणि सुजित सर आणि साहेबांचा ह्या केसशी काय संबंध असेल? त्यांचा या केसशी काही संबंध नाहीये. आणि हा विचार कुठून आला तुमच्या डोक्यात? नाही नाही नाही, ते मला तसं नव्हतं म्हणायचं. आय एम सॉरी, मी तुम्हाला असं विचारलं. पण मध्यंतरी अशा काही केसेस घडल्या होत्या जिथे तुम्हाला असं वाटलं होतं की या केसमध्ये सुजित साहेब इन्व्हॉल्व आहेत म्हणून मी तुम्हाला यावेळी तसं विचारलं. पण आता तुमच्याशी बोलल्यानंतर सगळं क्लिअर झालंय. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि माहित नाही, सुजित सुद्धा तुमची तक्रार करत होता साहेबांकडे. माझी तक्रार? हा. पण का? माहित नाही स्वानंदी, मी खाली होतो, अचानक पत्रकारांचा माझ्यासमोर घेराव आला. ते मला तुमच्याबद्दल प्रश्न विचारत होते, पण मला खरंच नेमकं कळत नव्हतं की हे कशाबद्दल बोलताय. तेवढ्यात साहेबही उठून निघून गेले. मी सुद्धा त्यांच्या मागोमाग गेलो. सुजितही आला आणि सुजित चिडून तुमची तक्रार करत होता साहेबांकडे. पण स्वानंदी, साहेब खरंच देव माणूस आहे. म्हणजे साहेबांनी शांततेत सुजितचं म्हणणं ऐकून घेतलं, सुजितला समजावून सांगितलं आणि तुमची सुद्धा समजूत काढली त्याच्याकडे. अर्थात साहेबांना सुद्धा वाटतंय की तुम्हाला त्यांच्यावर शंका आहे म्हणून. पण स्वानंदी, आता मी तुमच्याशी बोललो ना, म्हणजे साहेबांना तसं वाटतंय म्हणून मी तुम्हाला तुमचं मत विचारलं. आता सगळं क्लिअर झालं. खरंच बरं वाटलं तुमच्याशी बोलून. अच्छा, म्हणजे मणी सर बंगल्यावर जाऊन आले आणि सरपोतदार साहेबांनी मुद्दाम मोठेपणा घेऊन त्यांच्या मनात स्वतःची चांगली इमेज ठेवायला, माझ्या विरुद्ध त्यांना भडकवायला हे सगळं नाटक केलंय. तर स्वानंदी, मणी सर, हो, सरपोतदार साहेब आणि सुजित सरांवर मी चुकून संशय घेतला होता. हा पण एकदाच चूक झाली माझ्याकडनं. ती चूक मी परत परत नाही करणार. आणि सरपोतदार साहेबांसारख्या देव माणसावर मी का संशय घेईन? स्वानंदी, मला खात्री आहे आणि मला तुमचा खरंच खूप अभिमान वाटतो की इतकी समजूतदार, मॅच्युअर मुलगी माझी बायको आहे. किती बॅलन्स करता तुम्ही गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली चूक मान्य करून ती सुधारतात. आणि लोकांची पारख पण खूप कमाल आहे स्वानंदी तुमची, खरंच.
एक मिनिट. देवी आई, अगं कौल दे. काय झालं देवी आई? अगं कौल का देत नाहीयेस? अच्छा, म्हणजे तुलाही हेच वाटतंय ना की मी मणी सरांना सत्य सांगू नये? अगं किती विश्वासाने कौल मागितला मी तुझ्याकडे. जगात कुणावरही नाहीये एवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. आतापर्यंत तूच मला प्रत्येक संकटातनं वाचवलंयस, म्हणून मी लई मोठी अपेक्षा घेऊन तुझ्याकडे आले होते. पण नाही, तुला तर कौल द्यायचाच नाहीये. देवी आई, मला वाटलं होतं तू माझी ताकद बनशील, मला मणी सरांना सगळं सत्य सांगायची हिम्मत देशील. पण नाही, आता कळतंय मला ह्या सगळ्यात मी एकटीच आहे. पण हरकत नाही, ही माझी लढाई आहे आणि ती मी एकटीने लढणार. आज काहीही झालं तरी मणी सरांना मी सगळं सत्य सांगणार. स्वानंदी, मणी सर, हे काय? साहेब तुमच्या कामगिरीवर प्रचंड खुश आहे. तुम्ही इतक्या मोठ्या गुन्ह्याचा शोध लावला आणि म्हणून कौतुक म्हणून तुम्हाला हे गिफ्ट दिलं साहेबांनी. काय? अहो घ्या ना आणि बसा. स्वानंदी, मला सांगा, तुम्ही या प्रकरणाचा शोध लावला कसा? म्हणजे तुम्हाला कसं कळलं की अशी अशी तस्करी चालली आणि तुम्ही काय इन्व्हॉल्व झाला त्यात? मणी सर, मी म्हणाले ना तुम्हाला, मी एकटी नव्हती यात. जेसी होती आणि तिला या सगळ्या प्रकरणाचा शोध लागला आणि आम्हाला डाऊट होता की स्वातीने आत्महत्या केलेली नाहीये, म्हणून मग आम्ही सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधायचं ठरवलं. ओके, पण मग या सगळ्यात तुम्हाला कुठला त्रास नाही झाला ना? मग पुढे पुढे काय मणी सर, आम्हाला जसजशा लिंक मिळत गेल्या आम्ही त्या फॉलो करत गेलो. पुढे जाऊन एक एक गोष्ट उलगडत गेली आणि त्यातनंच आम्ही मुख्य गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकलो. खरंच तुमचं खूप कौतुक आहे सोना. म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टींना इतकं निडरपणे सामोरं गेला. प्राऊड ऑफ यू. थँक्यू. इतके का गडावर राहतात हे? शी बाबा, असू दे, ते काही असो, पण जाम मज्जा येणार आहे. आमचा प्लॅन सक्सेसफुल होणार. आतापर्यंत ना स्वानंदीने मणीला सांगितलं सुद्धा असेल की या केस मध्ये सुजित आणि डॅडचा हात आहे आणि यावर मणी तिच्यावर जाम चिडणार. स्वानंदीची वाट लागणार आणि आणि त्यांच्यात भांडण होणार. पण अजून आवाज का ऐकू येत नाहीये. जाऊन बघू का? बघू की नको बघू? बघू नको बघू? बघू बघू नको बघू? बघू नको बघू? बघ, बघायला हवं. संचिता, हे काय संचिता, दरवाजा नॉक करायचा असतो इतके मॅनर्स नाही तुला? कामचं बोलणं ऐकत होती आणि चुकून धक्का लागला आणि दार उघडलं. श्री, काही काय, मी कशाला तुमचं बोलणं ऐकू? आणि तुम्हाला नोकरांचं बोलणं मी ऐकणार? मला काही कामं नाही आहेत का? मी इतकंच सांगायला आले होते की डॅडने तुम्हाला खाली जेवायला बोलवलं, पण तुमचा देसी रोमॅन्स पाहावा लागला. म्हणजे चुकून पाहिला मी, मुद्दाम नाही.
तुमचा रोमॅन्स करून झाला असेल तर या खाली जेवायला. सरपोतदार साहेबांनी आपल्याला बंगल्यावर जेवायला बोलावलं, पण ते कसं काय? मग माझ्या बायकोने एवढा मोठा पराक्रम केलाय, त्याचं कौतुक म्हणून, ट्रीट म्हणून आपल्याला जेवायला बोलवलंय. चला लवकर. तुम्ही व्हा पुढं, मी आले. आपण लवकर या, साहेबांना वाट बघायला लावू नका. सरपोतदार साहेबांनी बंगल्यावर जेवायला का बोलवलं असेल? ही नक्कीच त्यांची काहीतरी चाल असणार. मला अलर्ट राहायला हवं. देवी आई, खरंच सॉरी. मी तुझ्यावर लई चिडले, कारण आतापर्यंत तू मला उजवा कौल देत आली आहेस, कायम हिंमत देत आली आहेस, आणि यावेळेला तू काही कौल दिला नाही म्हणून मी मणी सरांना सगळं सत्य सांगायचं ठरवलं. आणि तू मला वाचवलंस. सरपोतदार साहेबांनी मणी सरांच्या मनात पेटवलेली ठिणगीची आग भडकली असती. आमच्यात भांडणं होऊन दुरावा निर्माण झाला असता, पण तू ते होऊ दिलं नाहीस. त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. तुझी अशीच कृपादृष्टी आमच्यावर राहू दे. मला कायम मार्ग दाखव. पुन्हा एकदा थँक्यू. देवी आहे, खरंच खूप खूप थँक्यू. वा, आजचा बेत छान आहे. पुऱ्या आहेत. यांचं काय डोकं फिरलंय काय माहित. त्या मोलकरणीसाठी आपल्याला जेवण करायला सांगितलं. दमले ग मी, सवय नाही ना आता इतकं काम करायची. शालिनी, काय झालं? काही नाही डॅड, इतकं सगळं जेवण केलंय ना आम्ही, तर मम्मा असं म्हणत होत्या की स्वानंदीला आवडेल ना सगळं. त्यांना भीती वाटते, बाकी काही नाही. काय डॅड, मॉम आज बऱ्याच वर्षांनी किचन मध्ये गेली असणार ना. मॉम आता थोडी आउट ऑफ प्रॅक्टिस झाली आहे, पण मॉम संचिता होती ना बरोबर, मग काय टेन्शन नाही. हो ना, जशी तुझी संचिता दिवसातनं 2 वेळा जेवण करते. शालिनी, शांत व्हा जरा. हो, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आणि तुमचं काय चाललंय? शालिनी, बसा. संचिता, तू पण बस. बसा. या या, आजच्या उत्सव मूर्ती आलेल्या आहेत. या, ये, बस इथे. स्वानंदी, बस ना. बस. मणी, तू पण बस. तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप अभिमानाचा आहे. सरपोतदारांच्या सुनबाईंनी म्हणजेच स्वानंदीनी आपल्या सगळ्यांची मान उंचावेल अशी कामगिरी केलेली आहे. म्हणजे तिने जगाला हे दाखवून दिलेलं आहे की स्त्री ही अबला नसून रणरागिणी आहे. ती काहीही करू शकते. म्हणजे मोठमोठ्या गुन्हेगारांना पकडून देऊ शकते, समाजातली गुन्हेगारी नष्ट करू शकते. आणि कौतुकाची गोष्ट अशी आहे की प्रेग्नंट असूनही तिनं ही कामगिरी केलेली आहे. अशानं तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळावर तिने संस्कार केलेले आहेत. स्वानंदी, आजची उत्सव मूर्ती तू आहेस. हा सगळा घाट ना तुझ्यासाठी घातलेला आहे. तेव्हा तू जेवायला सुरुवात कर, म्हणजे मग आम्ही जेवायला घेऊ. हा, कर, सुरू कर. स्वानंदी, त्या तस्करी मधल्या मुख्य आरोपीला तू पाहिलंयस ना? ते म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये ना?
म्हणजे पडद्यामागून सूत्र हलवणारा, कोणी हस्तक वगैरे. पण हे एक चांगलं केलंस. खऱ्या गुन्हेगाराला पकडून देऊन तू तुझ्या मैत्रिणीला न्याय मिळवून दिलायस. हो, ती स्वर्गातून तुला आशीर्वाद देत असेल. खरंच तिच्या आत्म्याला शांती लाभली असेल. काय बरोबर बोलतोय ना मी? हो साहेब. वहिनी, नाही म्हणजे तुमच्या शौर्याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे खरंच. पण बाहेर इतकी मोठी कामगिरी करत असताना संसारात मात्र तुम्ही चुकलात. वहिनी इतकं रिस्की काम करत होत्या, पण त्यातली एकही गोष्ट त्यांना मणीला नाही सांगावीशी वाटली. म्हणजे नवरा बायकोमध्ये खरं तर काही सिक्रेट नसावं असं म्हणतात, हो ना संचिता? अगदी बरोबर आहे. आपलं लाईफ कसं एकदम ओपन बुक आहे. आपल्याला लप्पालप्पी करायची कधीच गरज पडली नाही. आणि खरं तर मला ना असं लप्पाछप्पी करणं आवडत सुद्धा नाही. मी जगूच नाही शकत. आणि सुजित, खरं सांगू का, हे असं करणं म्हणजे ना लहानपणापासूनच संस्कार असावे लागतात तसे. आपल्यावर नाही आहेत संस्कार लप्पाछप्पी करण्याचे, त्यामुळे आपण हे नाहीच करू शकत. आपण तरी सुजितराव, बास. असतो एकेकाचा स्वभाव. नसेल स्वानंदीला सांगायचं सगळं सगळ्यांना. नवरा बायकोमध्ये आपण बोलणं बरोबर नाही, जरी कोणाची फसवणूक होते असं दिसत असलं तरी सुद्धा. बरं मणी, इतक्या आनंदाच्या क्षणी तू स्वानंदीला पेढा भरवलास की नाही? नाही? स्वानंदी घे ना. म्हणे तू भरव स्वानंदीला आपल्या विजयाचा पेढा. बरोबर? स्वानंदी, मणी सर नको. मगाशीच खाल्ला ना मी, आणि जास्त पेढा खाल्ला की मळमळल्यासारखं होतं, बाळालाही त्रास होईल. मला त्या पेढ्याच्या वासानेच मळमळत आहे. मी येते. ठीक आहे, होतं असं प्रेग्नन्सी मध्ये. आपण सुरुवात करूया. या स्वानंदी. नाही, मगाशी तू घेतला नाहीस, हरकत नाही. होतं असं कधी कधी, आपल्याला खावंसं वाटत नाही. घे ना, आत्ता घे. हे घे, खा ना पेढा. आता नकोय? ठीक आहे, मग आज उशिराने खा, उद्या खा, परवा खा, पण पेढ्याला नाही म्हणायचं नसतं. त्यानं आमच्या विजयाचे पेढे आता तुला रोज खायचेत. त्याची सवय करून घे, म्हणजे तुला त्रास होणार नाही. इथं सुरुवात आहे. 6 दिवस फक्त बाकी राहिलेत. तुला म्हटलं होतं ना मी की नाही मणीला तुझ्यापासून दूर केलं ना तर नावाचा सर्वोत्तर नाही मी. म्हटलं होतं की नाही? घे ना, पेढे खा. हा, जा. सर, काय झालं सर? इतकी रात्र झाली, तुम्ही अजून घरी नाही गेलात? तुम्ही युजुअली 2 तास आधीच निघता ना घरी जायला, म्हणून विचारते. अगं नाही, निघेन मी. हे जरा हातातलं काम संपवतो आणि निघतो. काही इम्पॉर्टंट काम आहे का सर? मी हेल्प करू का तुम्हाला? नाही, तुम्ही बसला जात म्हणून विचारते मी तुम्हाला. अगं नाही, काही खास नाही. काय झालं सर? काही प्रॉब्लेम झालाय का? तुम्ही माझ्याशी नीट का नाही बोलत आहात? अगं नाही जयसी, असं काहीच नाहीये.
अगं आता ना सर माझ्याकडे हाच उपाय. प्लीज मला सांगा काय झालंय नक्की. अगं जेसी असं काहीच नाहीये. मी घरी जाऊन तरी काय करणार असा विचार करून मग मी इकडे बसलोय काम करत, बाकी काही नाही. तुम्हाला मी लहान मुलगी वाटले का? तुम्ही मला काही सांगितलं आणि मी ते ऐकलं आणि घरी गेले. प्लीज मला सांगा तुमच्या डोक्यात काय सुरू आहे सर. अगं जेसी मला ऐकायचंय सर. प्लीज बोल. जेसी जेसी आय एम सॉरी. मी तुझा आणि स्वानंदीचा दोघींचाही गुन्हेगार आहे. मी तुम्हाला शब्द दिला होता आणि तुम्ही पाळू नाही शकलो. तुम्ही एवढं स्वतःच्या जीवावर खेळून सरपोतदारांविरुद्ध पुरावा गोळा केलात. मी त्या पुराव्याचा योग्य वापर करून न्याय मिळवून नाही देऊ शकलो. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की ती बातमी मी सुजितच्या नावाने आपल्या पोर्टलवर अपलोड करेन आणि मी ते आर्टिकल अपलोड करणार सुद्धा होतो. सरपोतदारांनी मला अशी काही धमकी दिली ज्यामुळे मी कोलमडून गेलो. सुजितचा उल्लेख नसलेलं आर्टिकल त्यांनी मला अपलोड करायला लावलं. मी खूप हेल्पलेस झालो. आय एम सॉरी जेसी. आय एम सो सॉरी. सर सर प्लीज तुम्ही सॉरी नका बोलू सर. सर हे बघा तो सरपोतदार काय माणूस आहे ना ते मलाही माहिती आणि स्वानंदीलाही माहिती. त्यामुळे तुम्ही गिल्टी फील करून घेऊ नका. प्लीज सर तुम्ही सॉरी नका बोलू. नाही जेसी, मी तुम्हा दोघींचा गुन्हेगार आहे. सर हे काय बोलताय तुम्ही गुन्हेगार वगैरे. सर प्लीज असं काही बोलू नका सर. प्लीज असे हेल्पलेस होऊ नका तुम्ही. सर आय ट्रस्ट यू. सरपोतदार साहेब म्हणाले होते फक्त 6 दिवस आहेत तुमच्याकडे. आजही त्यांनी माझ्यात आणि मणी सरांमध्ये भांडणं लावायचा प्लॅन केला होता. मला सावध राहायला हवं. स्वानंदी, वा काय कमाल जेवण झालंय. तुम्हाला सांगतो पोटाला धक्का जरी लागला ना ठप फुटून जाईल. आणि हे काय हे करतो मी. तुम्ही बसा इथे. बसा इथे. पण स्वानंदी तुम्हाला खरं सांगू का, हा योग तुमच्यामुळे आलाय. म्हणजे तुमच्या पराक्रमामुळे आला. पण तुम्ही जेवला का नाही हो? आता प्रेग्नंट आहे म्हटल्यावर हे असं होत असतं. असं बोलल्यावर मी काय बोलणार. स्वानंदी स्वानंदी मी इथे बोलतोय तुमच्याशी आणि तुमचं लक्ष भलतीकडेच. स्वानंदी तुम्हाला सांगू का, आज मला सगळ्यात जास्त आनंद होतोय. आणि हा आनंद कशामुळे माहितीये, याचं कारण असं की साहेबांच्या डोळ्यात आज तुमच्याबद्दल खूप कौतुक बघितलं. म्हणजे बघा ना तुम्ही, तुमच्यासाठी आज साहेबांनी संचिताला, शालिनी मॅडमला स्वयंपाक करायला सांगितलं. आपण दोघंही साहेबांबरोबर बसून जेवलो. आणि स्वानंदी या सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला. स्वानंदी ही सगळी कामं करण्याच्या नादात तुम्ही गोळ्या औषधं घ्यायचं विसरलायत ना. बरोबर ना स्वानंदी. अहो असं कसं चालेल हो. आणि स्वानंदी कामं होत असतात, पण मग गोळ्या औषधं घेणं, आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा चुकवणं हे बरोबर आहे का. हे बघा आता तुम्ही शांत झोपा. ते जे काय आवरायचंय ते मी आवरेल. मला महत्वाचं तुम्हाला हे सांगायचंय की आज तुम्ही जो पराक्रम केलाय ना त्याचा मला खरंच खूप अभिमान आहे. आणि आपलं बाळ ते तुमच्याकडून ही गोष्ट नक्की शिकणार आहे. स्वानंदी मला माहित नाही आपल्याला मुलगा होईल की मुलगी, पण जे काही होईल ते तुमच्याकडून हा गुण नक्की येईल याची खात्री मला.